महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांची जुगलबंदी नेहमीच पाहायला मिळते। अशीच एक जुगलबंदी कोल्हापुरातही रंगली। निमित्त होतं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचं। या कार्यक्रमात युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या पदयात्रेवरून आणि आदित्य ठाकरेंच्या टँकर मोहिमेवर खासदार निलेश राणे यांनी चांगल्याच कोपरखळ्या मारल्या। एकदा नाही 100 वेळा मी पायी चालायला तयार आहे, पण महाराष्ट्रावर हे दुष्काळाचं संकट कधी आयुष्यात परत कधी येऊ नये, कधीच येऊ नये। तुम्ही गार्डनमध्ये बोला, मी गार्डनमध्ये चालतो तुमच्या बरोबर, पण अशी पदयात्रा परत कधी ईश्वर करो परत कधी महाराष्ट्रासाठी आणि दुष्काळासाठी परत कधीच काढता कामा नये। कारण का तुमची हालत मी डोळ्यांनी बघतोय। अगोदर तुम्हाला दाढी नव्हती, आता दाढी आली। किती चाललात तुम्ही? चपलाची अवस्था मी बघितली म्हणून आज मी बूट घालून आलो। आणि ही सगळी म्हणजे तुम्ही केलेली पदयात्रा, हे लोक काही म्हणू दे, मीडिया काही म्हणू दे, कारण का मी ते सगळे रिपोर्ट बघत होतो। माणूस कोणासाठी करतो हे सगळं? आम्ही आमचा वाढदिवस तिकडे असताना कोकणामध्ये त्या पीडित लोकांना मदत मिळावी यासाठी ती मदत तिकडे पाठवली। कशासाठी? सतेज पाटील हे सगळं कशासाठी करतायत? तर समाजासाठी। ते उद्धव ठाकरेचं पोर मुंबईतले टँकर घेऊन इकडे विहिरी भरतोय, पण ती मदत करावी कुठे ना कुठेतरी, ती मदत कोणाच्या तरी उपयोगात येईल। मुंबईत जरी तुम्ही 15 वर्ष पाणी दिलं नाही, मुंबईत आज टँकरची का गरज लागते? आणि तिकडे पाणी नाही आणि तुम्ही इकडे वाटायला येता आणि आमच्यावर टीका करता। पण ती मदत होते, ती चांगली गोष्ट आहे, म्हणून आम्ही टीका केली नाही अजूनपर्यंत।